पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजाने ठोकलाय षटकार आणि बॉल सीमा पार. धर्मवीर चषक ब्रँडेड षटकार. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. केसरी स्पोर्ट्स आवाळे विपक्ष जय बजरंग सावरोली. दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. पहिल्या चेंडूवरती येतो वेलकम टू दी ग्राउंड षटकार. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे गणेशचाही षटक आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा, एकंदरीत 8 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची कडा लागली. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अर्थातच एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी धावाधाव, धावेंसाठी पळापळ सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी थोडीशी खराब होतीये, परंतु बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला या सिंगल धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. आकाश आणि महेंद्र यांच्या माध्यमातून इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट होतीये. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अक्षय 11 खातेविली विपक्ष जय महाराष्ट्र पिवळी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे देखील इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. हाताला चेंडू ब्रश झाला होता तोपर्यंत इथे पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ दिग्गज, दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये. इथे देखील फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. एफर्ट चांगलं होतं. बॉडीला ब्रश होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय एफर्ट चांगला केला जातोय. इथे संघर्ष पुन्हा एकदा धाब्यांसाठी पाहायला मिळतोय आणि कंप्लीट सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतील होत असताना 3 धावा कंप्लीट. आणि अशा रीतीने षटक क्रमांक मात्र पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. बिनबाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय 11 खातेवली तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र पिवळी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. विनंती असेल जास्त टीम हर्डल घ्यायचं नाहीये, स्पीडअप करायचंय दोन्ही संघ. आपण टीम हर्डल घ्यायचं नाहीये मित्रांनो. शेड्यूल पेक्षा थोडंसं आपण पाठी आहोत, त्यामुळे विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बिनबाद 15 विस्फोटक सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सध्याच्या स्थितीला फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली या पिवळी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा खरपूस समाचार पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेण्यात आलाय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. नवनाथ पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये. बॅकफुटला आले, त्यानंतर फटका सजवलाय. कॅचची संधी होती, कॅच सुटली आणि त्यानंतर आत्मविश्वास वाढवणार यशस्वी भव असं आशीर्वाद देणारा बॉल चाललाय सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा धर्मवीर चषक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. भाग्य भी बहादुरों का साथ देती है. अगदी त्याप्रमाणे भाग्य नशीब पाहायला मिळतोय. जणू काही सकाळी नाश्ता करून चाय सोबत बिस्किट नाही तर नशीब खाल्लंय असं पाहायला मिळतोय. इथे पुल करायचा प्रयत्न, चांगला फटका आणि बॉल सीमा पार. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतील, मोठे फटके पाहायला मिळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 23 या आकड्यावरती.
23 रन ऑन दी स्कोर कार्ड, 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती जय महाराष्ट्र पिवळी संघ पाहायला मिळतोय आणि बॅक फूट वरती अक्षय 11 खातिवली हा संघ पाहायला मिळतोय. इथे उकारायचा प्रयत्न चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा पुढे जाते, जाऊन पोहोचली 24 वरती. संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. संघर्षाचा शंखनाद फुंकण्याचं काम असे मात्र बॅट्समनांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मग त्यामध्ये आकाश असेल किंवा महेंद्र असतील, दोघांच्या माध्यमातून संघर्षाचा बिगुल वाजवला जातोय. इथे देखील गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बॅटची कडा पाहायला मिळेल. एसटी रक्षक इन ऍक्शन मध्ये फलंदाज होतोय बाद. लागत असताना अजून एक झटका. इथे आपण पाहतोय महेंद्रला परतायला लागतं माघारी. पहिला झटका 24 या कड्यावरती. नवीन फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळेल. साहिलच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्त्वाचं, कारण सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर विकेट पडतोय आणि त्यानंतर विकेट नंतर कमबॅक होणं गरजेचं आहे. बॅकफुटला आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, त्यानंतर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. स्ट्रायकर एंड वरती फेकी करण्यात आली. कलेक्शन चांगलं होतं. एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये कमबॅक झालेला आपण पाहू शकतो खातिवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फेकी चांगली होती. पंचांकडे लाऊड अपील, फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र पिवळ्या संघाला फलंदाज आपण पाहतोय साहिलची केस संपुष्टात. साहिल हॅज टू डिपार्ट. दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळतीये. 25 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल 9 चेंडूंमध्ये 23 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे, परंतु यानंतर देखील तशीच कामगिरी होणं गरजेचं आहे. कशी कामगिरी होते हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल. यानंतर होणारी मॅच केसरी स्पोर्ट्स आवाळे विपक्ष जय बजरंग सावरोली. दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन षटकांची समाप्ती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करायचंय. थोडस आपण स्पीडअप करा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. भाऊ पाहायला मिळतात. त्यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं. फ्लाय टू दी एरिया अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. लागत असताना तिसरा झटका 25 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र पिवळी या संघाला या मॅचची होतीये गोल्डन विकेट कॅरी. अर्थातच आकाशला परतायला लागते माघारी.
इंडिव्हिज्युअल 23 धावेंवरती आपण पाहतोय चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना आकाशच्या माध्यमातून. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळेल रमेश येतोय. रमेशला आता चांगली कामगिरी करावी लागेल, बॅटिंग करावी लागणार आहे. कट करायचा प्रयत्न होता, याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. फैजल आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. फैजल शेख आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं की पिक केलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका, बॉल सीमा पार येतोय संघर्षमय षटकार. 31 धावा धावफलकावरती. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. वर्ष क्रमांक 25वे रौप्य महोत्सव वर्ष आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 25 वर्ष अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर क्रिकेटचा वारसा जपणारी ही क्रीडा स्पर्धा. एकतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती भाऊजेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर विचार केला तर विकेट प्राप्त झाली होती, त्यानंतर डॉट बॉल आला होता, परंतु त्यानंतर संघर्षाचा बिगुल रमेशच्या माध्यमातून वाजतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एक बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 32 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली होती, परंतु त्यानंतर संघर्षाचा बिगुल आपल्याला पाहायला मिळाला. संघर्षाचं शंखनाद फुंकण्यात आलंय. विनंती असेल केसरी स्पोर्ट्स आवाई टीम कॅप्टन आणि जय बजरंग सावरोली टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी व्यासपीठावरती जायचंय. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका पाहायला मिळतोय. तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. 33 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. शिल्लक असेल या षटकामधील. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये आतापर्यंत जर विचार केला तर. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 33 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 11ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. प्रत्येक धावेनंतर इथे संघर्ष पाहायला मिळतोय गोलंदाजाचं. प्रत्येक धावेनंतर इथे संघर्ष पाहायला मिळतोय जो मात्र फलंदाजांचं. नाणेफेकीचं कौल जे मात्र जय बजरंग सावरोली संघाने जिंकलं. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी केसरी स्पोर्ट्स आवाळे या संघाला. चला टीम हँडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल अक्षय 11 खातिवली टीम आपण टीम हँडल घेऊ नका. विनंती असेल. चला विनंती केली जाते थोडंसं करायचं स्पीडअप. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 3 षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर एका षटकाचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. या चौथ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळेल मयूर येतोय. अंतिम भैरवी षटकामध्ये मयूरच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक होते. फ्लाय इनटू द एरिया अँड ड्रॉप इनटू द फिंगर लागत असताना हा अजून एक झटका. अर्थातच चौथा झटका पाहायला मिळतोय. 33 या आकड्यावरती बॅटिंग करणारे जय महाराष्ट्र पियू या संघाला फलंदाज साजनची केस ते होत असताना समाप्त. साजन बॅक टू द पवेलियन.
इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. कमबॅक झालेला आहे पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये. कमबॅक किती वेळ चालेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळालं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. त्यामध्ये एकंदरीत 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक असो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होतोय. इथे देखील चांगला चेंडू. बॅक टू बॅक जर विचार केला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 2 डॉट बॉल आतापर्यंत बॅक टू बॅक येत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर स्थगित पाहायला मिळेल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक कॅच कंप्लीट झाली आहे. मिड विकेटला टिपला जातोय झेल. 5वा झटका लागतोय बॅटिंग करत असताना. जय महाराष्ट्र पिवळी या संघाला अजयला परतायला लागते माघारी. एक मोठा मासा गळ्यात पडलेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. 4थ्या चेंडूवरती देखील विकेट अशी मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत टीमची टोटल अशी मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आहे. मिडन षटक होईल का हे देखील पाहणं महत्वाचं. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट. अशा रीतीने 34 धावा धावफलकावरती 35 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल केसरी स्पोर्ट्स आवारे टीम कॅप्टन आणि जय बजरंग सावरोली टीम कॅप्टन दोन्ही टीम्सनी विजयाच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट असेल. खेळाच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचे आणि विनंती असेल शी मात्र जय महाराष्ट्र पिवळी टीमला आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग आपली लावून घ्या. जय महाराष्ट्र पिवळी टीमला विनंती असेल अक्षय 11 खातिवली टीमला आपली ओपनिंग पेयर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 34 या आकड्यावरती 35 धावांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पस्तीस धावांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय.
35 धावांचं टार्गेट पाहायला मिळतोय. बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धावेने टीमचं टोटल टीमचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला विशाल. ही जोडी ओपनिंग पेअर म्हणून पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती रमेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अशी मात्र एकवटली जाते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1. इथे पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. इथे फिल्डरने स्टार्ट चांगला घेतला नव्हता. फिल्डरने जर स्टार्ट चांगला घेतला असता, जजमेंट चांगली ठेवली असती तर चेंडू पर्यंत नक्की पोहोचू शकले असते, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे पुढचं काय होईल हे मात्र सांगणं थोडंसं अवघड असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जातीये, जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांची मोहर. बॉल सीमा पार. धर्मवीर चषक चौकार पाहतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील खोलवर डब्बाचा चेंडू डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक कॅच सुटली आहे. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. सोपी झेल होती. जजमेंट खराब पाहायला मिळतोय आणि त्यानंतर 1 धाव एकवटली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. इथे कॅचची संधी. कॅच झाली आहे कंप्लीट. स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. विनंती असेल केसरी स्पोर्ट्स आवाळे, जय बजरंग सावरोली दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. आपल्याला शेवटचा पुकार आहे. टीम हडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल टीम हडल जो मात्र घ्यायचं नाहीये. जय महाराष्ट्र पीव्ही टीम. ज्यावेळेस फलंदाज स्ट्रायकर एंड वरती येईल त्यावेळेस आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. विनंती असेल गणेश जे की मैदानाचे केअरटेकर आहेत. गणेश आपल्याला विनंती आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. गणेश आपल्याला विनंती करतोय. इथे आपण पाहतोय तोपर्यंत नवीन फलंदाज आपल्याला नवनाथ पाहायला मिळतोय. एका चेंडूचं खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 7. नवनाथ जो मात्र नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. वाईट बॉल येतोय. पहिली अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे मी म्हणेल 50-50 अशी दोन्ही संघांची कामगिरी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मवीर चषक ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार. चौकार. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विनंती असेल केसरी स्पोर्ट्स आवाळे टीम कॅप्टन आणि जय बजरंग सावरोली टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचे. बारा धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती 6 जण पाहायला मिळतात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती
बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांची मोहर, चौकार. इथे देखील फटका चांगला डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट चांगलं, फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा पहिला झटका, दुसरा झटका पाहायला मिळेल लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 16 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भाऊ पाहायला मिळेल. मला आठवतोय ज्यावेळी शेंद्रून प्रीमियर लीग सुरू होतं, मी कव्हर करत होतो, पहिल्या दिवसाची मॅच सुरू होती. आवाज पाली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ खातिवली असे 2 संघ होते. 3 षटकांमध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर भाऊ आला आणि भाऊने 12 चेंडूंमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. 50 मारली होती, कुठेतरी 68 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. भाऊच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आता देखील तशी कामगिरी होईल का, हा मोठा प्रश्न. इथे पुल करायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डाऊन दी बॉल, फिल्डर आले त्यांच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार, फुलचा देखना स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 20 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. 50 रन्स आर स्टील रिक्वायर्ड. चांगली धावसंख्या पाहायला मिळते, चेस करत असताना केली जाते. या खातिवली संघ म्हटलं तर पॉवर प्लेक बॅटिंग जे मात्र आपल्याला खातिवली या संघामध्ये पाहायला मिळते. देखील मिस्टॅम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या आवाक्याच्या दूर, कॅच देखील सुटली आणि त्यानंतर चौकार देखील गेलाय. बॉल सीमा पार, अजून एक येतोय, लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. अजूनही 11 धावांची गरज पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार अशी मात्र पाहायला मिळालेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकाच्या 4 चेंडूंवरती 12 धावा आल्यात. यावेळेस देखील चांगला फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत, जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 वरती जाऊन पोहोचली. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका चेंडूचा की अजूनही या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगला फटका पाहायला मिळाला. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू. विजयासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. दोन षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण 12 चेंडू. विजयासाठी 9 धावांची गरज. साई आपल्याला पाहायला मिळाली. साईल आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये येतोय. 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मेजर असतील. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती भाऊ पाहायला मिळतात. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक आणि त्यामध्ये 9 असं समीकरण. क्विका वनचा वापर करण्यात आलाय. अगदी चेंडू टाकत असताना अतिरिक्त खांद्याचा वापर पाहायला मिळाला. त्यानंतर हाताचा देखील जोर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या गोष्टीला अनुषंगून जर पाहायला गेला डॉट बॉलची समाप्ती. समीकरण 11 चेंडू 9 धावांची गरज. इथे देखील आपण पाहू शकतो चांगला चेंडू पाहायला मिळतो.
बॅक टू बॅक जर विचार केले तर 2 डॉट बॉल अशी मात्र येत असताना पाहायला मिळतील. समीकरण येऊन टिपलं येणारे 10 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित होत असताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र पिवळी या संघाच्या बाजूने. यावेळेस कट करायचा प्रयत्न दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. समीकरण 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय भाऊ. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भाऊ आहेत तोपर्यंत मॅच कधी फिनिश होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होतीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. समीकरण येऊन टिपलंय 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज. फुलटॉस चेंडू चांगला फटका आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. चौकार पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल सीमा पार. चौकार येतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय अक्षय 11 खातिवली संघाने. अभिनंदन अक्षय 11 खातिवली. हार्ड लक टफ लक. जय महाराष्ट्र पिवळी असे 2 संघांना पुढील वाटचालीसाठी आपण खूप सारे अशा शुभेच्छा देणार आहोत. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतो विदाउट एनी डाऊट. बॅटिंग करत असताना 17 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट कॅरी केली असा संघाचा वंडर बॉय भाऊ आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याचा असेल सामनावीर. भाऊ आपण यायचंय. आपला सामनावीरचा ट्रॉफी जी मात्र कलेक्ट करायची. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर आपण संजयजी राठोड आणि त्यांच्या संजय दादा वाघमारे आणि संतोषजी राठोड या दोन्हीही मान्यवरांच्या शुभासे आपण A1 जोडी म्हणून ओळख आहे. या जोडीची मिसाल सातत्याने शहापूरमध्ये दिली जाते. अशी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील हे 2 राजा माणसं आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच अशी मात्र दिले जाते भाऊला. धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. प्रसन्न सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षक राजांच्या क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. जाऊया सेकंड मॅचला सुरुवात होत आहे आणि आता मात्र 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकच विभागातील पाहायला मिळते. या ठिकाणी हवाले विपक्ष जय बजरंग सावरोली. प्रथम नाणेफेकी जिंकली